आज मी बनवणार आहे 3 किलो चिकनची सुक्की आणि रस्सा भाजी। माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, त्यांच्यासाठी नॉनव्हेजचा बेत केलेला आहे। तर चिकन स्वच्छ धुवून घेतले, गॅसवरती पातेलं ठेवले, तेल घातलेलं आहे गरम होण्यासाठी। त्यानंतर 4 मीडियम साईजचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। कांदा तेलामध्ये आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। इथे भरपूर असा लसूण, अद्रक, तीळ आणि जिरे भाजून घेतलेले आहेत। मी भरपूर असं खोबरं भाजून घेतले आणि कोथिंबीर, हे सर्व मी मिक्सरला बारीक करून घेणार आहे। तीळ आणि जिरे वेगळे बारीक करणार आहे, खोबरं वेगळं बारीक करायचं आहे आणि लसूण, अद्रक आणि कोथिंबीर वेगळं बारीक करून घेतलेलं आहे। हे सर्व बारीक करून घेतले मी। आता हे तेलामध्ये घालून आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये की नाही मी मसाले घालणार आहे, हळद, धना पावडर, गरम मसाला, चिकन मसाला आणि घरकुलचा मटन मसालाही घालणार आहे मी। मस्त असे मसाले घालून आपल्याला हे सर्व परतून घ्यायचे। चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे, चिकन घालून घ्यायचे। चवीनुसार मीठ घालणार आहे आता मी। चिकन जास्त असल्यामुळे की नाही हे चिकन मी पातेल्यामध्ये शिजायला घातलेलं आहे। चिकन मिक्स करून एक 10 मिनिटं बिना पाणी घालता की नाही वाफलून घ्यायचं आहे। ताट झाकून ताटावरती थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि छान असं एक 10 ते 15 मिनिटं मी चिकन वाफलून घेतलेलं आहे तेलामध्ये। त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून की नाही बारीक गॅसवरती आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं आहे। आमच्या गावाकडे की नाही चिकनची किंवा मटनची भाजी करायची असेल ना, तर आधी असं पिवळं चिकन मटन शिजवून घेतात।